श्रोतो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कीचकवध या चित्रपटातील गीतरचना. हे गाणं म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अविस्मरणीय गीतरूपी रत्न आहे. 1959 साली प्रदर्शित झालेल्या कीचकवध या चित्रपटामधील ही गीतरचना, हे गाणं रसिकांच्या मनामध्ये आजही तितकंच घर करून आहे. ग दी माडगूळकरांच्या विलक्षण प्रतिभेने नटलेलं हे गाणं मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांच्या सुरेल संगीतानं सजीव झालेलं आहे. लतादीदींचा मधुर आवाजानं या गाण्याला चिरंतन सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. श्रोतो, हे गाणं ऐकताच मन एका वेगळ्याच दुनियेमध्ये हरखून जातं. शब्दांची जादू, संगीताची मोहिनी आणि लतादीदींच्या स्वरातील जिवंतपणा ही या गाण्याची वैशिष्ट्ये सांगता येतील. मराठी चित्रपटातील अशा अजरामर गाण्यांमुळे आपलं भावजीवन समृद्ध झालेलं आहे. श्रोतो, धुंद मधुमती रात रे हे गाणं म्हणजे एक अनुभूती आहे, जी ऐकताना शब्द, सूर आणि स्वर या तिन्हींच्या अद्वितीय मिलापाचा अनोखा आस्वाद मिळतो. प्रेमाच्या उत्कट भावना व्यक्त करणारं दुसरं इतकं सुंदर गाणं क्वचितच आढळेल. म्हणूनच हे गाणं आजही रसिकांच्या मनामध्ये रुंजी घालतं. पूर्वीच्या काळातील अशी गाणी केवळ मनोरंजनापुरती नव्हती, तर ती मनशांती देणारी, तणाव हलका करणारी, आत्मिक आनंद देणारी आणि भावभावना समृद्ध करणारी असायची. त्यामध्येच गोडवा, सुसंवाद आणि भावनांचा नाजूक प्रवाह असायचा. त्यामुळंच धुंद मधुमती रात रे या गीतांसारखी गाणी आजही हृदयाला आत्मसुखाच्या स्पर्शाची जाणीव करून देतात. ऐकूयात कीचकवध या चित्रपटातील गीतरचना.
राख रे नाथ रे. श्रोते, ऐकूयात मोलकरीण या चित्रपटातील गीतरचना. श्रोते, आईचं प्रेम, तिची माया, तिची ममता, आपल्या मुलासाठी तिच्या अंतःकरणातून उमटणारी प्रार्थना यापेक्षा पवित्र काहीच असू शकत नाही. 1963 प्रदर्शित झालेल्या मोलकरीण या चित्रपटातील देव जरी मज कधी भेटला हे गाणं मातृत्वाचं स्वरूप अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीनं उलगडून दाखवतं. गीतकार जनकवी पीर सावळराम यांनी लिहिलेल्या या गीताला वसंत देसाई यांच्या भक्तिरसामध्ये न्हालेल्या संगीतानं आणि आशा भोसले यांच्या प्रेमळ आवाजानं अजरामर केला आहे. या गीताचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचा संयत आणि मनोज्ञ अभिनय. त्यांच्या सहज सुंदर भावाविष्कारामुळं हे गाणं आणखीनच जिवंत झालं आहे. श्रोते, हे गाणं मराठी चित्रपटसृष्टीतील एक अमूल्य ठेवा आहे. आईच्या निरपेक्ष प्रेमाचा, तिच्या लेकरासाठीच्या शुभेच्छांचा हा एक सुमधुर गजर आहे. गीतकाराचे अर्थपूर्ण शब्द, संगीतकाराची भक्तिरसपूर्ण चाल आणि गायिकेचा हळवा आवाज आणि सुलोचना दीदी यांचा संयत अभिनय या साऱ्यांमुळं हे गाणं अजरामर झालेलं आहे. आजही हे गाणं ऐकताना, पाहताना आपल्याला आईच्या प्रेमाची ऊब अनुभवता येते. असंही गीत. या गीताचा भावार्थ अधिक प्रभावीपणे बनवण्याचं श्रेय अभिनेत्री सुलोचना दीदी यांना जातं. सुलोचना दीदींनी या गाण्यातील आईच्या भावना आपल्या संयत आणि प्रभावी अभिनयातून सजीव केलेल्या आहेत. त्यामुळं हे गाणं केवळ ऐकतानाच नव्हे तर पाहतानाही काळजाला भिडतं. पारंपरिक भक्तिगीताचा बाज दिला आहे. आशाताईंच्या मधुर आवाजानं गाण्यातील भावना अधिक गहिऱ्या झालेल्या आहेत. ऐकूयात मोलकरीण या चित्रपटातील गीतरचना. कधी भेटला देव जरी मज कधी भेटला. माग हवे ते माग म्हणाला, माग हवे ते माग म्हणाला. म्हणेन प्रभू रे माझे सारे, म्हणेन प्रभू सारे जीवन देई मम बाळाला. देव जरी मग, देव जरी मग, देव जरी मग कधी भेटला. कधी भेटला. माग हवे ते
श्रोत्यांनो, काही गाणी अशी असतात की ती ऐकल्यावर उत्साह वाटतो, अंगामध्ये एक ऊर्जा संचारते आणि छाती अभिमानानं भरून येते. त्यातलंच एक गीत म्हणजे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार हे गीत मराठाती तुका मिळवावा या ऐतिहासिक चित्रपटातलं एक अत्यंत प्रेरणादायी गाणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा सैनिकांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानावर आधारित हा चित्रपट आहे. त्यामध्ये मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या बलिदानाची गाथा सांगितली आहे. मराठाती तुका मिळवावा या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी धर्म, देश आणि देशभक्तीसाठी जोपासलेला पराक्रम दाखवलेला आहे. त्यांच्या संघर्षाच्या क्षणाची आणि बलिदानाची कहाणी या चित्रपटामध्ये अत्यंत प्रभावीपणे सादर केलेली आहे. शांता शेळके यांच्या ओजस्वी शब्दांनी, आनंदघन यांच्या दिमागदार चाली आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरांनी या गीताला अजरामत्व प्राप्त झालेलं आहे. हे गाणं एक मनामध्ये ऊर्जा संचारते. या गाण्यानं मराठा योद्ध्यांचे शौर्य, त्याग आणि मातृभूमीविषयीच्या प्रेमाची भावना अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे. या शूरवीरांना देव, देश आणि धर्मासाठी प्राणही अर्पण करायला कसलीही भीती वाटत नाही. आनंदघन अर्थात लतादीदींचे प्रभावी संगीत आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर अर्थात बाळासाहेब यांच्या भारदस्त जोशपूर्ण आवाजानं या गाण्यावर शौर्याचा रंग चढला आहे. त्यामुळंच शौर्य भावनेला अधिकच धार आली आहे. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती हे केवळ एक गाणं नसून मराठ्यांच्या अदम्य पराक्रमाची, त्यागाची आणि मातृभूमीविषयीच्या निष्ठेची अभिव्यक्ती आहे. आजही हे गीत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. ऐकूयात मराठाती तुका मिळवावा या चित्रपटातील गीतरचना. आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. झुंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव. झुंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव. लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. देशापायी सारी विसरू माया ममता नाती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती.
श्रोत्याहो, धरीला पंढरीचा चोर हा 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या पंढरीची वारी या चित्रपटामधील अभंग आहे. भक्तिगीत रचना आहे जो संत जनाबाईंच्या मूळ अभंगावर आधारित आहे, ज्यात विठोबाला पंढरीचा चोर रूपकात्मक उपमा दिलेली आहे. पंढरीची वारी या चित्रपटाचे दिग्दर्शन रमाकांत कवठेकर यांनी केलं, तर निर्मिती अण्णासाहेब घाडगे यांनी केली आहे. बाळ पळसुले संगीतकार, विजय देशमुख कॅमेरामन, तर जावेद सय्यद संकलक होते. कथेचा केंद्रबिंदू पंढरीची वारी असा होता. या गीतामुळं हे गाणं चित्रपटातील बैठकीच्या दृश्यामध्ये सादर होतं. विठोबाचं रूप धारण करून केलेल्या लहान मुलामुळे हे दृश्य आणखी प्रभावित होतं. संगीतकार बाळ पळसुले यांनी पारंपरिक अभंग संगीत आणि चित्रपट धाटणीचं मिश्रण केलं आहे. हार्मोनियम, तबला आणि गायकीचे गाण्यात भक्तिरसांचा छान संगम केला आहे. तबला आणि गायकीनं गाण्यामध्ये भक्तिरसाचा छान संगम केला आहे. गायिका अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातून भक्तीची आगाध गहिराणी आणि आत्मसमर्पणाचे भाव नेमके उमटतात. त्यामुळं प्रेक्षकांना केवळ ऐकायलाच नाही तर त्यात सामील होण्याचा अनुभव येतो. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रांमध्ये हे गाणं आवर्जून ऐकलं आणि गायलं जातं. ऐकूयात पंढरीची वारी या चित्रपटातील गीतरचना. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा चोर.
कबीराचे विनोतो शेले कौशल्येचा रामबाई हे गीत केवळ शब्द सूर आणि भावनेचा एकत्रित संगम नाही, तर ती भक्तीची सचेतन अनुभूती आहे. 1950 मध्ये आलेल्या देव पावला या चित्रपटातील हे गाणं गीतकार ग दि माडगूळकर, संगीतकार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आणि गायिका माणिक वर्मा या शब्द सूर रत्नांनी अजरामर केला आहे. या गीतामध्ये कबीर शेला विणत आहे, पण त्याच्या विणकामामध्ये केवळ सूत नाही, तर तो रामनामाची सूक्ष्म गुंफण आहे. कबीराचे विनोतो शेले कौशल्येचा रामबाई या ओळीमधूनच स्पष्ट होतं की कबीर केवळ वस्त्र विणत नाही, तर त्या विणकामामधून प्रभूचं स्वरूप साकारत आहे. हे गाणं, हे गीत, या गीताला अजरामर बनवण्यामध्ये तितकीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे गायिका माणिक वर्मा यांनी. त्यांचा आवाज हा या गीताचा आत्मा आहे. त्यांनी गीतातले शब्द केवळ गायले नाहीत, तर ते जणू अनुभवले आहेत. त्यांचा स्वर कमालीचा शुद्ध, भावपूर्ण आणि निस्वार्थ आहे. त्यांच्या गायकीतून एक भक्तिमय प्रामाणिकपणा जाणवतो, जो श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचतो. आणि श्रोतेहो, हे गीत केवळ एक चित्रपट गीत नाही, तर तो एक ध्यानमंत्र आहे. हे गाणं ऐकताना आपणही जणू कबीरासोबत एका कोपऱ्यात बसून शांतपणे शेला विणत राहतो आणि भक्तीची ही वीण जसजशी पुढे जाईल तसतसे त्या शेल्यावर रामनाम उमटू लागतो. ऐकूयात देव पावला या चित्रपटातील गीतरचना. कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम, कबीराचे विनतो शेले कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम, भापडाया भक्तासाठी देव करे काम, कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम. एक एक तारी हाती भक्त गाय गीता, एक एक धागा जोडी, धागा जोडी, जानकीचा नाथ, जानकीचा नाथ, राजा घनश्याम, कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम. दास राम नादी रंगे, राम होई दास, एक एक धागा गुंते, धागा गुंते, रूप ये 50, रूप ये 50, राजा घनश्याम, कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम. कबीराचे विनतो शेले कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम. विणून सर्व झाला शेला, पूर्ण होई काम, ठाई ठाई शेल्यावरती, शेल्यावरती, जिथे राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम, जिथे राम नाम, गुप्त होई राम, कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम. हळू हळू उघडे डोळे, पाहिजो कबीर, पाहिजो कबीर, विनोनिया शेला गेला, सखार भूमीर, सखार भूमीर. कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम. कबीराचे विनतो शेले कौशल्यता रामबाई, कौशल्यता राम. 1970च्या दशकातली मुंबई, रविवारची निवांत दुपार. चाळीतल्या एका लहानशा खोलीमध्ये मित्राची मैफल रंगली आहे. पेटीवर बोटं फिरतायत, स्वरांची जणू जादू होते. प्रथम तुझं पाहता हे भावगीत सादर होते आणि
प्रत्येक जण त्या क्षणात हरवून जात आहे. आहा हा काय माहोल आहे. या मैफिलीमध्ये सामील व्हायला कुठल्या रसिकाला आवडणार नाही श्रोते हो. राजा ठाकूर यांच्या मुंबईचा जावई या चित्रपटामधलं हे गाणं आजही रसिकांच्या मनामध्ये ताजं आहे. सुधीर फडके अर्थात बाबूजी यांचे सुरेल संगीत, ग दी माडगूळकरांचे अर्थवाही बोल आणि रामदास कामतांचा भावपूर्ण आवाज यांचा सुरेख संगम म्हणजेच हे गीत. रामदास कामत यांनी इतक्या भावपूर्ण स्वरामध्ये हे गीत गायलं आहे की प्रत्येकाला आपलीच एखादी आठवण जागवते की काय असं होतं. अरुण सरनाईक हे स्वतः गायक असल्यामुळं त्यांनी ते अत्यंत भावपूर्ण पद्धतीने सादर केलं आहे. सुधीर फडके यांनी बांधलेली चाल सुरेल आणि मनात भिडणारी आहे. प्रथम तुझं पाहता हे गाणं मराठी भावगीतांच्या सुवर्ण काळातलं एक सुंदर पान आहे, जे आजही अगदी ताजं आहे. प्रेमाच्या पहिल्या क्षणांचे वर्णन करणारं हे गाणं मराठी रसिकांच्या मनामध्ये आजही घर करून आहे आणि पुढील अनेक शतकं ते राहील यात शंका नाही. अरुण सरनाईक, बाबूजी, रामदासजी आणि गदिमांसाठी हे गाणं नक्की ऐका. ऐकूयात मुंबईचा जावई या चित्रपटातील गीतरचना. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, जीव वेडावला उचलून घेतले निजरती मी तुला. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. स्पर्श होता तुझा विसरलो भान मी. स्पर्श होता तुझा स्पर्श होता तुझा विसरलो भान मी. स्पर्श होता तुझा स्पर्श होता तुझा विसरलो भान मी. धुंद श्वासातला प्राशिला गंध मी. नयन काते हरी मिटून तू घेतला. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. जाग धुंदी तुने मदसी ये जे धवा. जाग धुंदी तुने जाग धुंदी तुने मदसी ये जे धवा. कबलुनी तुझसी मी चुंबिले ते धवा. धावता रथपती पळफरी थांबला. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. 1986 मध्ये प्रदेशित अलका कुबल आणि अशोक सराफ यांच्या संयत अभिनयानं सजलेल्या तुझ्या वाचून करमेना या चित्रपटामधील जरा विसावू या वळणावर हे गीत आजही असंख्य मराठी रसिकांच्या मनामध्ये एक खास स्थान राखून आहे, घर करून आहे. गीतकार सुधीर मोघे यांच्या हळुवार शब्दांना अनुराधा पौडवाल यांच्या मधुर आवाजांची आणि संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांच्या सुरेल संगीताची साथ लाभल्यामुळं हे गीत एक अविस्मरणीय कलाकृती ठरलं आहे. जरा विसावू या वळणावर हे गीत केवळ एक संगीतबद्ध कविता नसून ते जीवनाच्या एका विश्रांतीच्या क्षणाचे सुंदर चित्रण करतं. भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर या ओळी जीवनातील त्रासदायक प्रसंग, आठवणी विसरून एका शांततेच्या क्षणी स्वतःला थोडा विसावा देण्याची भावना व्यक्त करतात. प्रत्येक कडव्यातून जीवनाच्या विविध टप्प्यांची, नात्यांची आणि भावभावनांची गुंतागुंत आपल्यासमोर उभी राहते. नात्यांमधील अपरिहार्यता, त्यातल्या खट्याळ भावना, उगाच हसतो उगाच रुसतो हे सारं आपल्याला आपलंसं वाटतं. श्रोतो, हे गीत मानवी जीवनातील सततच्या धावपळीपासून थोडा वेळ बाजूला ठेवून एका क्षणभराच्या वळणावर थांबण्याचं आवाहन आपल्याला करतं. या विश्रांतीत आत्मपरीक्षण, भावना आणि नात्यांची जाणीव होते. खेळ जुना हा युगायुगांचा, रोज नव्याने खेळायचा, अशा ओळी जीवनाच्या चक्राकार प्रवासाचं भान करून देतात. सुरांची सादगी आणि आवाजातील कोमलता हे या गीताचं खरं सौंदर्य आहे. अनुराधा पौडवाल यांचा स्वर गीतातील भावना अधिक तीव्रतेने पोचवतो. सुभाषचंद्र कुलकर्णी यांचं संगीत गीतातील शब्दांशी एकरूप होऊन शब्द, संगीत, स्वर यांचं अप्रतिम त्रिवेणी संगम इथे घडतो. श्रोतो, या गीतातील वळण ही संकल्पना केवळ भौगोलिक प्रवासातील वळण नसून ती जीवनाच्या प्रवासातील एक तात्कालिक संधी आहे. थांबण्याची, शांत बसण्याची, स्वतःशी संवाद साधण्याची. धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण अनेकदा फक्त पुढे जाण्यातच व्यस्त असतो, व्यग्र असतो. पण या वळणावरचा विसावा आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये डोकावण्याची संधी देतो. जिथे भूतकाळाचे ओझे क्षणभर बाजूला ठेवता येते, भविष्यकाळाची चिंता विसरता येते आणि वर्तमानाचा श्वास जाणवतो. या विश्रांतीतूनच नव्या अर्थानं जगण्याची जाणीव होत जाते. कदाचित हेच वळण आपल्याला आपल्याशी पुन्हा एकदा भेट घडवून देतं, जिथं आपण म्हणून थोडा वेळ असतो. जरा विसावू या वळणावर हे गीत केवळ एक भावगीत नाही, तर ते प्रत्येकाच्या जीवनातल्या अशा क्षणांची प्रतीक आहे, जिथे आपण स्वतःला थांबून पाहतो, विचार करतो आणि नव्याने पुढे जाण्याची ऊर्जा घेतो. अशा गीतांची खरी ताकद म्हणजे त्यांची काळाबरोबर अधिक अर्थपूर्ण होत जाणारी अनुभूती, आणि म्हणूनच हे गीत कालातीत ठरतं. ऐकूयात तुझ्या वाचून करमेना या चित्रपटातील गीतरचना. भले बुरेचे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर. जरा विसावू या वळणावर, या वळणावर. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर. जरा विसावू या वळणावर, या वळणावर. कसे कोठुनी येतो आपण, कसे न कळता जातो गुंतून. उगाच हसतो, उगाच रुसतो, क्षणात आतुर, क्षणात कातर. जरा विसावू या वळणावर, या वळणावर. भले
श्रोत्यांनो, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक भक्तिगीतं आजही रसिकांच्या मनामध्ये आढळ स्थान राखून आहेत. त्यापैकीच मला हे दत्तगुरू दिसले हे गीत विशेष उल्लेखनीय असं गीत आहे. आशा भोसले यांच्या भावपूर्ण आवाजातून आणि सुधीर फडके यांच्या मधुर संगीतानं सजलेलं हे गीत केवळ एक गाणं नसून दत्तभक्तीचा एक सुंदर आध्यात्मिक अनुभव आहे. दत्तात्रेय हे भारतीय अध्यात्मातील अद्वितीय दैवत मानलं जातं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवतांचे एकत्रित स्वरूप म्हणजे दत्तात्रेय. गीताच्या सुरुवातीलाच कवी म्हणतो, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बैसले, मला हे दत्तगुरू दिसले. या ओळीतूनच दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचं साक्षात स्वरूप असल्याचा भाव प्रगट होतो. दत्तात्रेयाच्या प्रतिमेमध्ये गाय, वासरू आणि 4 श्वान हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत. गीतातील माय उभी ती गाय होऊनी, पुढे वासरू पाहे वळूनी या ओळी मातृत्व, वात्सल्य आणि करुणेचे प्रतीक आहेत. गाय ही पृथ्वी मातेचे आणि सर्व जीवांच्या पालनपोषणाचं प्रतीक मानलं जातं. वासराकडे प्रेमानं पाहणारी गाय हे जगाच्या कल्याणासाठी सदैव जागरूक असलेल्या दत्ततत्वाचं दर्शन घडवतं. कृतज्ञतेने श्वान बिचारे पायावर झुकले या ओळीतून श्वानाचे प्रतिकात्मक महत्त्व उलगडतं. दत्तात्रेयाच्या 4 श्वानांना 4 वेदांचं प्रतीक मानलं जातं. निष्ठा, जागरूकता, कृतज्ञता आणि गुरुभक्ती या गुणांचं ते प्रतिनिधित्व करतात. गुरुचरणी समर्पित झाल्यानंतर अहंकार विरघळतो, गळून पडतो आणि मनामध्ये एक अद्भुत शांतता निर्माण होते. प्रत्येक श्वासात नामस्मरणाचा स्पर्श जाणवू लागतो. जीवनातील अडथळेही गुरुकृपेने सहज वाटू लागतात. भक्ताच्या दृष्टीत संपूर्ण विश्वच एक साधना बनते. शेवटी दत्ततत्वच हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे याची जाणीव दृढतेने होते. ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील ही गीतरचना. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरू दिसले, मला हे दत्तगुरू दिसले. माय उभी गाय होऊनी, पुढे वासरू पाहे वळूनी, माय उभी गाय होऊनी, पुढे वासरू पाहे वळूनी. कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले, मला हे दत्तगुरू दिसले, मला हे दत्तगुरू दिसले. चरण शुभंकर फिरता तुमचे, चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराते, मंदिर बनले उभ्या घराते. घुमटा मधुनी हृदय साखरू, स्वानंदे फिरले, मला हे दत्तगुरू दिसले, मला हे दत्तगुरू दिसले. तुम्ही सकेली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया. तुम्ही सकेली सारी किमया,
श्रोत्याहो, हे जीवन सुंदर आहे. हे चौकट राजा चित्रपटामधील गीत आपल्याला धावत्या आयुष्यात थांबून जगण्यातील साध्या क्षणांचं सौंदर्य ओळखायला शिकवते आणि प्रत्येक दिवस नव्यानं जगण्याची प्रेरणा देते. आधुनिक जीवनशैली, धावपळ, कामाचा ताणतणाव आणि सततची स्पर्धा यामुळं आजचा माणूस अनेकदा थकून जातो. दैनंदिन आयुष्यातील इतक्या समस्या मोठ्या वाटू लागतात की जीवनातील साधे सुंदर क्षण आपल्या नजरेआड होतात. आणि अशावेळी कवी सुधीर मोघे यांचं हे जीवन सुंदर आहे हे गीत आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतं. आशा भोसले यांच्या मधुर आवाजात आणि आनंद मोडक यांच्या सुरेल संगीतानं साकारलेलं हे गाणं चौकट राजा या चित्रपटामधील असून आजही तितक्याच ताजेपणानं मनाला स्पर्श करतं. श्रोत्याहो, या गीतामध्ये जीवनाचा दोन बाजू अत्यंत संवेदनशीलपणे दाखवण्यात आल्या आहेत. एकीकडे निसर्गाचं शांत निर्मळ सौंदर्य आणि दुसरीकडे शहरातील गोंधळ, गर्दी, गोंगाट, नितळनिळाई आकाशाची आणि क्षितिजांची लाली. या ओळी निसर्गातील सौंदर्याची अनुभूती देतात, तर इमारतीच्या जंगलांचा वनवास ही प्रतिमा आधुनिक शहरी जीवनातील वास्तव समोर आणते. कवी जीवनातील विरोधाभास दाखवताना निराशा निर्माण करत नाहीत, तर उलट त्या दोन्ही अनुभवातून सौंदर्य शोधण्याचा संदेश देतात. निसर्गातील पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, पाण्याची झुळझुळ आणि वाऱ्यांची शीळ ही केवळ दृश्य नाहीत, तर जीवनातील शांततेचे प्रतीक आहेत. परंतु शहरातही एक वेगळे संगीत असतं. लोकलचा ताल, गजबजलेला रस्त्यांचा आवाज, पंख्यांची गरगर. कवी सांगतात की हे सर्व जीवनाचाच भाग आहे. आनंद केवळ हिरव्यागार डोंगरात नाही, तर रोजच्या साध्या क्षणामध्येही दडलेला असतो. आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये लोक सतत इतरांच्या आयुष्याशी तुलना करत राहतात आणि त्यामुळं स्वतःच्या आयुष्यातील साधे सुंदर क्षण दुर्लक्षित होतात. अशावेळी कवी सुधीर मोघे यांचं हे जीवन सुंदर आहे हे गीत आपल्याला थांबून स्वतःकडे कृतज्ञतेने पाहायला सांगतं. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश, पावसांच्या सरी, गरमागरम चहा आणि प्रिय व्यक्तीशी झालेल्या साध्याशा गप्पा हेच क्षण जीवन खऱ्या अर्थानं सुंदर बनवतात. आनंदासाठी मोठ्या यशाची किंवा भव्य घटनांची गरज नसते, तो छोट्या अनुभवातूनच उमलतो. या गीतात स्वीकाराची महत्त्वाची जाणीवही आहे. जीवनात सुख दुःख शांतता गोंधळ हे एकत्रच येतात. परिस्थिती बदलण्यापेक्षा तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली तर मनःशांती आणि समाधान सहज सापडतं. आणि म्हणूनच श्रोत्याहो, हे गीत आपल्याला सांगतं जीवन जसं आहे तसं स्वीकारलं तर ते खरोखर सुंदर आहे. आजच्या तणावपूर्ण काळामध्ये अशा आशावादी आणि सकारात्मक विचारांची नितांत गरज आहे. हे गीत आपल्याला सांगतं की जीवनामध्ये सौंदर्य शोधण्याची जबाबदारी आपलीच आहे. प्रत्येक दिवस नव्यानं अनुभवला तर साधेपणातही आनंद सापडतो. एकंदरीत हे जीवन सुंदर आहे हे केवळ गीत नसून जगण्याची एक तत्त्वज्ञानपूर्ण शिकवण आहे. निसर्गात असो वा शहरात, शांततेत असो वा गोंधळात, जीवनाचा प्रत्येक रंग स्वीकारून आनंदानं जगणं हीच खरी जीवनकला आहे. आणि म्हणूनच आपली दृष्टी सकारात्मक असेल तर खरोखरच जीवन सुंदर वाटतं. श्रोत्याहो, ऐकूयात चौकट राजा या चित्रपटातील गीतरचना. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे.
क्षितिजाची लाली दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी. अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास. कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. पानांमधली सळसळ हिरवी अनकिल बिल पक्षांची झुळझुळ पाणी वेळू मधुनी फुली शीळ वाऱ्याची. पानांमधली सळसळ हिरवी अनकिल बिल पक्षांची झुळझुळ पाणी वेळू मधुनी फुली शीळ वाऱ्याची. इथं गाणं लोकलचं, पाणी तुंबलेल्या नळाचं आणि वार डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याचं. इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. चिमचिमणारा आणि पाऊस कोसळणारा टप टप्पा गोळ्यातून फुल्या कोंचळीत येणारा. पाऊस झिमझिमणारा आणि पाऊस कोसळणारा टप टप्पा गोळ्यातून फुल्या कोंचळीत येणारा. पाऊस म्हणजे रेनकोटचं ओझं, कपड्यांचा सत्यानाश आणि सर्दीला निमंत्रण. जगण्यावरचे प्रेम जणू हे धुंद बरसते आहे. जगण्यावरचे प्रेम जणू हे धुंद बरसते आहे. हे जीवन सुंदर 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 आहे. ला 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 ला. मराठी गीत परंपरेमध्ये काही गीतं अशी असतात की काळ जसा पुढे जातो तशी त्यांची मोहिनी अधिकच गडद होत जाते. आज चांदणे उन्हात हसले हे गीत त्यापैकीच एक अविस्मरणीय असं गीतरत्न आहे. 1961 साली प्रदर्शित झालेल्या कलंक शोभा
या चित्रपटातील हे गीत म्हणजे शब्द, सूर आणि भावनांचा अत्यंत कोमल परिपूर्ण असा संगम आहे आणि आविष्कारही आहे. गीतांची सुधीर फडके यांचं भावस्पर्शीय संगीत आणि आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातील संयमित माधुर्य या गीताच्या सौंदर्यामध्ये भर घालतं. कुठलाही अतिरेक न करता भावनेचा गाभा थेट मनापर्यंत पोचवण्याची ताकद या गायनामध्ये आहे, या गीतामध्ये आहे. आजच्या धावपळीच्या आणि क्षणभंगूर भावनांच्या काळात आज चांदणे उन्हात हसलेसारखं गीत मनाला थांबायला भाग पाडतं. प्रेमामुळं जीवन कसं उजळून निघतं हे सांगणारं गीत मराठी चित्रपटसृष्टीतील एक कालातीत अजरामर कलाकृती म्हणून सदैव स्मरणात राहील अशी ही गीतरचना. ऐकूयात कलंक शोभा या चित्रपटातील हे गीत. आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. भाव अंतरी उमलत होते, परी मनोगत मुकेच होते. शब्दातून साकार झाले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. परोपरीचे रंग जमविले, ओ, तप्तच होते करी कुंचले. ओ, परोपरीचे रंग जमविले, तप्तच होते करी कुंचले. रंगातून त्या चित्र रंगले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. करात माझ्या होती वीणा, आणि नभती जाग सुरान. तारातून झंकार उमटले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. हृदय मंदिरी होती मूर्ती. तिमिर परंतु होता भवती. हृदय मंदिरी होती मूर्ती. तिमिर परंतु होता भवती. आज मंदिरी दीप तेवले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे स्वप्नातून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे. तुझ्यामुळे आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे.